नमस्कार, मी सुजाता. आज आपण मदार चित्रपटाचे दिग्दर्शक मंगेश बदर यांच्याशी संवाद साधणार आहोत त्यांच्या मदार या चित्रपटाबद्दल. तर सर, माझा पहिला प्रश्न हा आहे की मदार म्हणजे नक्की काय? मदार म्हणजे एखाद्यावर अवलंबून असतं, एखाद्या गोष्टीवर, एखाद्या वस्तूवरती किंवा एखाद्या माणसावरती. तर ह्या पद्धतीने हा मदारचा अर्थ. सो मग अवलंबून असणं वगैरे, तर मग कुठल्या गोष्टींवरती अवलंबून असणं, कुठला एक्झॅक्ट उद्देश काय होता की हा चित्रपट बनवण्यामागचा, किंवा त्याची कारणं, महत्वाची कारणं काय होती? मदार म्हणजे हा दुष्काळावरील शेतकऱ्याच्या किंवा खेडेगावातल्या लोकांचा प्रश्न आहे. आणि हे गाव किंवा शेती पूर्णपणे पावसावरती अवलंबून असते. आणि पाऊस जर नाही पडला तर त्या गावाची परिस्थिती काय होते, तर त्या लोकांचे जनजीवन कसे विस्कळत जाते ह्याच्यावर भाष्य करणारा मदार. आणि मदारला खूप सारे पुरस्कार मिळालेले आहेत. तर पुरस्कार नंतर मिळाल्यानंतरच्या सगळ्या प्रतिक्रिया आणि त्यातली एखादी लक्षात राहिलेली प्रतिक्रिया कोणती होती? खूप साऱ्या लक्षात राहिलेले आहेत. आणि एखादी लक्षात राहिली की मला मदार बघितल्यानंतर एक फेस्टिवलला मुंबईला मदार झाला. आणि त्यानंतर एक खूप म्हातारी एक आजी आल्यासारखी टेकत आली आणि ती म्हणली, तू एवढं छान वास्तव मांडले आणि हे नेते मंडळी काय करतात, हे खेड्याकडे लक्ष का देत नाहीत, गावाकडे लक्ष देत नाहीत, आणि तू बी त्याच गावाचा आहे, तू बी तुझी परिस्थिती त्या लोकांसारखीच आहे. मी म्हणजे त्या लोकांपेक्षा मी त्या परिस्थितीतून मोठा झालो नाही. तर त्या आजी म्हणजे माझ्याकडे तुझ्यासाठी देण्यासाठी काही नाही, पण माझ्याकडून एवढं ते घे. आणि तिने असं गुपचूप माझ्या हातात 500 रुपयाची नोट ठेवली आणि म्हणजे एवढी मी तुला मदत करतो. आणि तो खूप मोठा अनुभव होता की लोकांना ते एवढं भावलं आणि त्यांनी ते अशा पद्धतीने रिॲक्ट झाले. आणि ती नंतर कळलं की मला ती खूप ज्येष्ठ पत्रकार होती, खूप जुनी अनुभव. तसं DCSचे आपल्याकडे खूप विद्यार्थी आहेत जे लेखनामध्ये ज्यांना रुची आहे. तर मला त्यांच्याकडून येणारा हा प्रश्न आहे की लिखाणाची सुरुवात किंवा कुठून सुरुवात करावी, ते बीज मदारच्या बाबतीतलं स्पेसिफिकली, की आपण मदार असा हा विषय आहे आणि त्याच्यावरती आपण लिहावं, तर ही संपूर्ण प्रोसेस कशी होती, कशी सुरुवात झाली? मदारच्या अगोदर मी 2 स्टोऱ्या लिहून ठेवल्या होत्या आणि मला ते करायच्या होत्या. पण त्यात काय होतं की ते बजेट जास्त होतं. तर त्या बजेटमध्ये मी पहिल्यांदा तर रिस्क घेऊ शकत नव्हतो आणि तेवढं पैसे बी नव्हतं कोणाकडे. मग मी म्हटलं की आपण मदार करूया. आणि मदार करतानाची गोष्ट अशी की माझे 2 मित्र आहेत, विशाल सरवडे आणि रोहिदास मिसाळ. तर त्यावेळेस आमचं असं ठरलं की आपण अँथॉलॉजी फिल्म बनवायची तिघांनी मिळून. एक अँथॉलॉजी ही कन्सेप्ट अशी असते की 3 डिरेक्टर मिळून शॉर्ट फिल्म बनवायचा आणि एकाच सब्जेक्टवरती बनवायच्या. आणि मग त्या बनवल्यानंतर त्या एकत्र करायच्या, मग त्याची फीचर फिल्म होती. मग त्यानंतर आम्ही ठरलं आमचं करायचं. पण त्यातून परत मी एक स्टोरी लिहिली 20-25 मिनिटाची आणि आमच्या दुसऱ्या दोघांनी लिहिलीच नाही. मग त्यांना मी म्हटलं की मी लिहून देतो तुम्हाला. परत मी दुसरी एक लिहिली आणि त्यांना दिली, पण तिसऱ्याने लिहिलीच नाही. मी म्हणलं आता मी लिहून देऊ शकत नाही. पण मी काय केलं, तिसरी पण मीच लिहिली आणि म्हणलं आता आपण करूया. तर ते दोघं म्हणले नाही, आम्हाला नाही करायची, तू कर. मग मी काय म्हणले, 3 स्टोऱ्या परत मी एकत्र केल्या. म्हणजे आम्ही तिघं मिळून करणार होतो ती फक्त मी एकत्र केल्या आणि त्याचं व्यवस्थित गुंफण केलं. एकात एक स्टोरी एक संघ वाटावी, एका गावातली वाटावी, ह्यासाठी मी सगळं ते केलं. आणि त्याच्यावर मग स्क्रिप्ट लिहायला चालू केली. आणि मला वाटतं त्याला मला जास्त वेळ लागला नाही, कारण ही जी मदार जी आहे, ती जी कॅरेक्टर आहेत ना, ती माझ्या गावात अजून बी आहेत. म्हणजे एक पाणी वाहणारा डिगा करून आहे, तो अजून आमच्या गावात पाणी वाहतो. लोकांना 5-10 रुपये देऊन त्याच्या घरी पाणी टाकतो. तर ते गावातले कॅरेक्टर आणि दुष्काळातली परिस्थिती ही मी डोळ्याने बघितलेली आहे आणि मी जशीच्या तशी उचलून फिल्ममध्ये मांडलेली. स्क्रिप्ट बघितली. तुम्ही फिल्म बघताना तुम्हाला फिल्म वाटत नाही, तुम्ही जर मोठ्या स्पर्धेवरती बघितली तर तुम्हाला ते वास्तव दिसतं की आपण ह्या गावात आहे, हे आपण बघतोय. तर ह्या पद्धतीने ती स्टोरी मी
लिखाण केलेलं आहे. जसं आता तुम्ही सांगितलं की इतक्या आर्थिक अडचणींमध्ये एक फिल्म मेकर म्हणून असा एखादा मदारसारखा गाव पातळीचा विषय घेऊन तो जागतिक पातळीवरती आपल्याला दाखवायचा, तर ही प्रोसेस कशी होती? हा विचार का आला की हा विषय मला तिथे पोहोचवायचा? आता ज्यावेळेस आम्ही अभ्यास करत होतो त्यावेळेस मला असं दिसत होतं की सगळे डिरेक्टर आहेत किंवा सगळे जे साहित्यिक आहेत ते स्वतः आणि स्वतःच्या परिस्थितीबद्दल लिहितात की स्वतः बघितलेलं दाखवतात. मग मला तर इतर गोष्टीवर लिखाण करायचं म्हणलं तर मी काय लेखक नाही प्रॉपर. मग मी डोकं खांजवत होतो की काय करायचं, काय करताय. सगळे मी विषय बघितले. मी म्हणलं माझे प्रॉब्लेम, माझ्या गावचे प्रॉब्लेम, माझ्या लोकांचे प्रॉब्लेम तेच मी दाखवून लोकांपर्यंत. आणि ते मी का दाखवू तर मला ते सविस्तर मांडता येतील, मला डिटेल मी बघितलंय तर मला ते दाखवता येईल म्हणून मी ते केलं. आणि फेस्टिवलला किती आवड भेटेल, काय होईल त्याचा विचार नाही केला. पण वाटायचं कुठंतरी आपण करतोय ते चांगलं करतोय, लोकांना आवडेल पण, आणि ते आपण करूया. म्हणजे एकच डोक्यात फिल्म करूया, फसली शिकाय भेटेल, चांगलं झालं तर जाईल. आता लाईफमध्ये एकच उद्देश होता की आपण फिल्म करायची. ही केली, फसली, दुसरी करूया. फक्त एवढं फसायचं नाही की त्यातनं वर यायला चान्स नाही, म्हणजे तुम्ही त्यातच बुडप होऊन जाईल. तर त्यामुळं सगळ्या गोष्टी मी सांभाळून होतो. आर्थिक गोष्टी लई जाणार नाही किंवा कुणाचं कर्ज काढलेलं नाही, कुणाची जमीन विकायलेली नाही. असं की ते त्या जोशमध्ये जर आपण तसा निर्णय घेतला ना तर ते परत लय खतरनाक असतं. कारण फिल्मचे पैसे कधी येणार आहेत ते कोणालाच माहिती नाही, काय होणार आहे ते कोणालाच माहिती नाही. किती मोठा डिरेक्टर असला, किती मोठी प्रोडक्शन कंपनी असले तरी त्याचं भविष्य कोणालाच माहित नाही. मग सो एक होल अँड सोल फिल्म मेकर म्हणून DCSच्या विद्यार्थ्यांना काय ऍडवाइस द्याल की ज्यांना फिल्म मेकिंग करायचं आहे, किंवा फिल्म मेकिंगच्या कुठलाही, म्हणजे तो DOP असेल, दिग्दर्शक, लेखक, ऍक्टर, काय सांगाल? होल अँड सोल एक काय ऍडवाइस द्याल ह्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी, किंवा कुठल्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे? आता नवीन विद्यार्थ्यांसाठी किंवा नवीन कोणीही असेल तरी ह्यात कसं आहे ना, फिल्म मेकिंगमध्ये तुम्हाला अंधाधुंद कारभार आहे. म्हणजे तुम्हाला पुढं काय होईल सांगता नाही. तुम्ही लई मोठे बी होऊ शकता, तुम्ही आहे तिथंच गिरका घालू शकता. पण तुम्हाला तुमच्यातली कॅपॅसिटी समजायला पाहिजे की बाबा मी जे करतोय ते योग्य आहे का. आणि ते स्वतःला कळत नसेल तर DCSचेच काय शिक्षक असतील, काय विद्यार्थी असतील, काय माजी विद्यार्थी असतील, त्यांना संपर्क राहिला तर ते तुम्हाला मार्गदर्शन करू शकते. म्हणजे तुमच्यात ती कॅपॅसिटी आहे का. आणि मग त्यानंतर आपण पुढचं पाऊल टाकायचं. आणि जास्त रिस्क घेऊन करायला नाही पाहिजे. म्हणजे कर्ज काढा, परत पहिली फिल्म असल्यामुळे आपल्याला लय जोश असतो की आपण काहीतरी भयानक करणार आहे, जगा वेगळं. पण त्या भ्रमात न जाता की तुमच्यात तर टॅलेंट असेल ना तर तुम्ही त्या गोष्टी, म्हणजे तुम्हाला वाटलं ह्या गोष्टी लय बजेट आहे तर तुम्ही छोटे करा, तुम्ही शॉर्ट फिल्म करा. शॉर्ट फिल्ममध्ये तुमचं नाव झालं, तुमचं टॅलेंट दिसलं तर तुम्हाला लोक सपोर्ट करतात, तुम्हाला मदत करतात. आणि असं आजच्या काळात असं नाही की तुम्हाला पैसेच पाहिजे. तुम्ही इंडस्ट्रीमध्ये 2-4 वर्ष फिरला, सगळ्याचे संपर्क झाले, तुमचे कॉन्टॅक्ट झाले, तर तुमच्याकडं कंटेंट असेल, तुमच्यात ते जोश असेल तर तुम्हाला स्टुडिओ मदत करते, मोठे ॲक्टर तुम्हाला मदत करते. त्यांना जर स्टोरी सांगितली, त्यांना रोल चांगला असेल, त्यांना जर वाटलं की हाय करायसारखं आहे तर ते फ्रीमध्ये करतात किंवा तुम्हाला पार्टनरशिपमध्ये करतात. आणि फक्त एक आहे की तुम्हाला ह्या लोकांशी भेटावं लागतं. तुम्हाला डायरेक्ट तुमच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. तुम्हाला कामाची भूक दिसायला पाहिजे. तुम्हाला लय प्रसिद्धीची पैशाची भूक समोरच्या दिसली की ह्याला प्रसिद्धीची पैशाची भूक आहे तर तो तुम्हाला टाळतो. तर हे पाळायला पाहिजे. नवीन पिक्चर येते, नवीन बघायला पाहिजे. म्हणजे ज्याला तो किडा असतो ना तो काय वळवळ करतो. मग सगळ्यांनी काय करायला पाहिजे की म्हणजे मंगेश बद्दल कसा झाला त्याच्या रस्त्याने जाण्यापेक्षा ना मी माझा रस्ता करेन. म्हणजे आता DCS म्हणजे नागराज झालं, भाऊ झाले किंवा महेश काळे झाले, ह्यांनी आपापले रस्ते केलेत. ह्यांनी जसं केले तर ह्यांनी नाही केलं, किंवा ह्यांनी असं केलं तर ह्यांनी असं केलं नाही. हे सगळ्याचे वेगवेगळे रस्ते आहेत. तर असं तुम्हाला काय असं फॉर्मल नाही की असंच जायचं. तुम्ही तुमच्या पद्धतीने जा, कसं बी करा. मोबाईलवर बी फिल्म करते, कॅमेरे स्वस्त झालेले आहेत, कॅमेरा करते, एडिट DCSला शिकवते, एडिट स्वतः करता येते.
तर लिखाण स्वतः करायचं. DCS मध्ये ऍक्टर चांगले असते, फ्रीमध्ये ऍक्टर येते, ते करायचं. तर तुम्ही करायला पाहिजे. ओके, सो हे होते DCS चे माजी विद्यार्थी आणि मदार चित्रपटाचे दिग्दर्शक मंगेश बदर. सो थँक्यू सो मच सर, तुम्ही तुमचा वेळ आम्हाला दिला आणि सगळ्या प्रश्नांची छान उत्तरं दिलीत आणि आय होप की आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना ह्या मार्गदर्शनाचा खूप खूप उपयोग होईल. सो पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू.